ठीक आहे. मागच्या तासाला आपण प्रकरण 3 मानसशास्त्रीय विकृती समजून घेणे याच्यामध्ये मानसशास्त्रीय विकृतीमधली पहिली जी काही विकृती आहे ती म्हणजे चिंता विकृती. या चिंता विकृतीचे वेगवेगळे जे काही प्रकार आहेत त्या प्रकारांच्या वरती चर्चा आपण केलेली आहे. तर आता या प्रकरणातल्या पुढच्या मुद्द्यामध्ये 3.3 चा जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आहे भावस्थिती विकृती, ज्याला मूड डिसऑर्डर असं आपण इंग्लिश मध्ये आपण म्हणतो. भावस्थिती विकृती. तर ही भावस्थिती विकृती नेमकी काय आहे ती आपण या मुद्द्यांमध्ये समजून घेणार आहे. आता मूड डिसऑर्डरचा विचार करत असताना ही सुद्धा चिंता विकृती सारखीच एक विकृती आपल्याला म्हणावी लागेल. मग आता नेमकं मूड हा शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. मूड म्हणजे मराठीमध्ये आपण भाव म्हणतो. पण मराठी शब्दापेक्षा इंग्रजी मूड हा जो काही शब्द आहे तो शब्द आपण चांगल्या पद्धतीनं रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो बघा. आता मूड सतत आपला बदलत राहतो, बरोबर आहे. कधी कधी आपण म्हणतो माझा मूड ऑफ आहे, कधी कधी म्हणतो माझा मूड चांगला आहे, किंवा कधी कधी आपण म्हणतो की अं, अं, काही मूडच माझा लागत नाही आज, बरोबर आहे. किंवा मूडवर सगळं काही डिपेंड असतं, किंवा आपण म्हणतो तिचं सगळं तिच्या मूडवर अवलंबून आहे. त्याचा मूड चांगला आहे की नाही मला काही माहिती नाही. तिचा मूड चांगला असेल तर आपण विचारूया, नसेल तर विचारायचं नाही. आपण आपल्या आई वडिलांसुद्धा एखादी गोष्ट विचारत असताना मूड बघण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे मूड बघून आपण विचारतो. मूड म्हणजे एक मनाची स्थिती, बरोबर आहे. एक भाव, एक चांगल्या प्रकारच्या भावना, किंवा एक आहे ते दुःखी प्रकारच्या किंवा निराश प्रकारच्या भावना, या अर्थाने मूड हा शब्द आपण वापरतो. पण आता मानसशास्त्रीय विकृतीच्या संदर्भामध्ये भावस्थिती विकृती समजून घेत असताना ही जी काही भावस्थिती विकृती आहे ती भावस्थिती विकृती एक गंभीर मानसिक विकृती म्हणून या विकृतीकडे पाहिलं जातं. कारण काय आहे, काही ठराविक अशी लक्षणं असतात ती ठराविक कालावधीपेक्षा जास्त वेळ जर जाणवायला लागली व्यक्तीच्या मध्ये, त्याच पद्धतीनं ती दिसायला लागली, त्या लक्षणांच्या मध्ये सतत सतत वाढ होत राहिली आणि ती लक्षणं स्थिर स्वरूपात टिकून राहिली, तर मग त्याचं रूपांतर हे मूड डिसऑर्डर मध्ये होत असतं, भावस्थिती विकृतीमध्ये होत असतं. आणि यालाच मराठीमध्ये उदासीनता किंवा उदासीन विकृती असंही आपण म्हणतो. उदासीनता येते म्हणजे एक निराशा किंवा एक हताशा किंवा एक भावस्थितीमध्ये झालेला वेगळ्या स्वरूपाचा बदल, जो नॉर्मल नाही आहे, तो ॲबनॉर्मल स्वरूपाचा मूड मध्ये झालेला जो काही बदल आहे त्या बदलाचा विचार आपण मूड डिसऑर्डर मध्ये थोडासा घ्यायला हरकत नाहीये. आता बऱ्याच वेळेला आपला मूड काही ठिकाणी ऑफ होत असतो, काही ठिकाणी आपला मूड थोडासा बिघडतो, आपला मूड थोडासा डिस्टर्ब होतो आपण काही ठिकाणी. तर ज्या ज्या ठिकाणी दुःख, चिंता, निराशा, काळजी निर्माण करणाऱ्या घटना किंवा प्रसंग जेव्हा घडतात, अशा वेळेला आपला जो काही मूड असतो तो थोडासा खराब होत असतो. आपल्याला आवडीच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश न मिळणे, किंवा आवडीची एखादी गोष्ट आपल्याला करता न येणे, किंवा झालेला प्रेमभंग, किंवा परीक्षेत आलेलं अपयश, किंवा एखादं झालेलं मोठं आर्थिक नुकसान, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपला जो काही मूड आहे तो मूड बदलत असतो. आणि मग बदललेली ही जी काही भावस्थिती आहे आपली, हा जो काही बदललेला मूड आहे तो काही वेळानंतर पुन्हा नॉर्मल होणं अपेक्षित असतं, पण तो काही वेळानंतर पुन्हा नॉर्मल होत नाही. तो मूड आहे त्याच पद्धतीनं टिकून राहतो. मग अशातून काय होते की आपली जी काही भावस्थिती आहे ती भावस्थिती बिघडते, आणि त्याच्यातून जो काही हा मूड डिसऑर्डर सारखा जो काही विकृतीचा भाग आहे तो विकृतीचा भाग आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळं मूड डिसऑर्डर म्हणजे नेमकी काय आहे ही विकृती, ही आपण या मुद्द्यामध्ये समजून घेणार आहे. आता DSM-4 चा जर विचार केला, डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिक मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर, ज्याला आपण म्हणतो DSM, ज्याच्यामध्ये मानसिक विकृतीचं वर्गीकरण वगैरे केलेलं आहे, तर या DSM चा विचार जर आपण केला तर ते काय सांगतो, मूड डिसऑर्डर किंवा भावस्थिती विकृती म्हणजे नेमकी काय, तर भावस्थितीमध्ये झालेले टिकाऊ स्वरूपाचे आणि तीव्र स्वरूपाचे बिघाड म्हणजेच भावस्थिती विकृती. म्हणजे आपल्या भावनांच्या मध्ये किंवा आपले जे काही भाव आहेत आपल्या मूड मध्ये
तीव्र स्वरूपाचे झालेले बिघाड किंवा टिकाऊ स्वरूपाचे झालेले जे काही बिघाड असतात, आपला मूड वारंवार बिघडलेला असतो आणि बिघडलेला मूड वारंवार तो तसाच टिकून राहणं किंवा तसाच तो अनुभवास मिळणं, याला DSM-4 नुसार भावस्थिती विकृती असं म्हटलंय. समजा आता माझा मूड इतका निराश आहे, माझा मूड इतका खराब आहे की तो खराब असलेला मूड पुन्हा रिफ्रेश कधी झालाच नाही. तो मूड माझा सतत 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 6 महिने तसाच तो मूड माझा टिकून राहिला आणि त्या अशा प्रकारच्याच मूडमध्ये, अशा प्रकारच्याच भावस्थितीमध्ये माझं जे काही डेली रुटीन आहे, ते डेली रुटीन कोलॅप्स झालेलं आहे. ते डेली रुटीन जे काही आहे, माझं ते बिघडलेलं आहे. अशा वेळेला त्याला भावस्थिती विकृती असं म्हणता येते. म्हणजे व्यक्तीच्या मूडमध्ये, व्यक्तीच्या भावस्थितीमध्ये दीर्घ स्वरूपाचा झालेला बिघाड किंवा तीव्र स्वरूपाचा झालेला जो काही बिघाड आहे, त्या बिघाडाला भावस्थिती विकृती असं म्हणता येईल. तर मग आता ह्याच्यामध्ये मूड डिसऑर्डर मध्ये, भावस्थिती विकृतीमध्ये 3 प्रकारच्या विकृती पुन्हा त्याच्यामध्ये वर्गीकरण केलेल्या आपल्याला आढळतात. तर त्याच्यातली पहिली जी काही विकृती आहे, ती पहिली विकृती म्हणजे अवसाद विकृती, ज्याला डिप्रेशन असं म्हणतात. पहिली विकृती म्हणजे कुठली आहे? अवसाद विकृती. अवसाद विकृतीला डिप्रेशन असं म्हटलं गेलेलं आहे. आता डिप्रेशन आपण ऐकलेलंच आहे. ते नेमकं काय आहे संकल्पना, ती थोडीशी आणखीन पुन्हा आपण समजून घेऊया. दुसरी विकृती मूड डिसऑर्डर मधली आहे, तर द्विध्रुवीय विकृती, ज्याला बायपोलर डिसऑर्डर असं म्हटलं गेलेलं आहे. बायपोलर, द्विध्रुवीय म्हणजे 2 पोल जसे या बाजूला असतात ना, त्या पद्धतीने ही ध्रुवीय विकृती असते. तर ती विकृती काय आहे समजून घेऊया आणि इतर भावस्थिती विकृती म्हणजे इतर जे काही मूड डिसऑर्डर आहेत, त्या इतर मूड डिसऑर्डर समजून घेणं. अशा 3 प्रकारच्या विकृतीमध्ये हे जे काही भावस्थिती विकृती आहेत, ह्या विकृती वर्गीकृत केलेल्या आपल्याला आढळतात. मग आता त्याच्यातली पहिली जी काही विकृती आहे ती बघूया, अवसाद विकृती, ज्याला आपण मूड डिसऑर्डर असं म्हटलं, सॉरी डिप्रेसिव्ह डिसऑर्डर असं म्हटलं. मग त्यालाच आपण डिप्रेशन असं म्हणतो. अवसाद हा मराठी त्याला असलेला शब्द. त्यालाच काही ठिकाणी उदासीनता, काही ठिकाणी नैराश्य, काही ठिकाणी त्याला खिन्नता, असे वेगवेगळे शब्द त्याला वापरले गेलेले आहे. आणि डिप्रेशन हा शब्द तर आपण डेली रुटीन लाईफ मध्ये वापरतो. आता डिप्रेशन म्हणजे काय हो? तर एखाद्या गोष्टीचा तीव्र स्वरूपाचा आलेला ताण किंवा एखाद्या गोष्टीचं झालेलं तीव्र दुःख पचवता न आल्यामुळे व्यक्तीच्या मूड मध्ये झालेला जो काही एक विशिष्ट प्रकारचा बदल आहे आणि तो टिकाऊ स्वरूपाचा बदल आहे, ह्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो. व्याख्या जर बघायची झाली तर अवसाद विकृती म्हणजे काय, तर तीव्र आणि अवास्तव असं दुःख अनुभवण्याची एक निरुपयोगाची भावना. तीव्र दुःख आहे, अवास्तव दुःख आहे आणि ते अनुभवण्याची व्यक्तीमधली तीव्र स्वरूपाची जी काही भावना आहे, त्याला आपण डिप्रेशन किंवा अवसाद असं म्हणतो. त्याचा कसल्याही प्रकारचा उपयोग नाही. विनाकारण एखाद्या गोष्टीचा प्रचंड प्रमाणात दुःख बाळगायचं, अवास्तव दुःख बाळगायचं, ते निरुपयोगी असतं. त्याचा कसल्याही प्रकारचा उपयोग नसतो. अशा प्रकारची भावना वारंवार बाळगणं, त्याला डिप्रेशन असं आपण म्हणूया. त्याला मराठीमध्ये अवसाद विकृती असं म्हणूया. मग या अवसादामध्ये नेमकं काय होतं, जेव्हा व्यक्तीला एखादी गोष्ट मनासारखी होत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला अपयश येते एखादी गोष्ट करण्यामध्ये, मग एखादी गोष्ट करत असताना त्या व्यक्तीला अपयश आल्यानंतर मग ती थोडीशी दुःखामध्ये जाते. तिचा आनंद नाहीसा होतो, तिच्या आवडी नाहीशा होतात. बरोबर आहे. तर दुःख, निराशा, खिन्नता, आनंद नाहीसा होणं, सातत्यानं झोपेची समस्या निर्माण होणं, वजन एकतर झपाट्यानं कमी होणं किंवा एकतरी झपाट्यानं वजन वाढणं किंवा खालावलेलं वर्तन, दैनंदिन क्रिया व्यवस्थित पार पाडता न येणं, सतत एका ठिकाणी बसून राहणं, सतत उदास बसून राहणं, सतत प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं किंवा एखादी निर्णय घेण्यातली अक्षमता, आपला काही उपयोग नाही, आपण निरुपयोगी आहे अशी भावना किंवा मृत्यूची भीती किंवा आत्महत्येचे सतत येणारे विचार, अशी ही जी काही लक्षणं आहेत, ही सगळी लक्षणं डिप्रेशनची लक्षणं आहेत. लक्षात घ्या. कुठली लक्षणं मी सांगितली? जीवनातला आनंद किंवा आवड नाहीसं होणं, वजनामध्ये एकतरी घट होणं किंवा झपाट्याने वजन वाढणं, झोपेची समस्या, भुकेची समस्या, खालावलेलं वर्तन, थकवा जाणवणं, स्पष्टपणे विचार करण्याची अक्षमता, आपण निरुपयोगी असल्याची भावना, मृत्यूची भीती,
किंवा आत्महत्येचे सतत येणारे विचार, अशी कित्येक लक्षणं मी तुमच्या समोर सांगितली. ही सगळी जी काही लक्षणं आहेत, ही लक्षणं डिप्रेशनची आहेत, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि किमान याच्यातली 4 लक्षणं जर व्यक्तीमध्ये 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत जर टिकून येत असतील, तर अशा व्यक्तीचं निदान जे काही मानसतज्ञ असतात किंवा मानसशास्त्रज्ञ असतात, ते डिप्रेशन किंवा उदासीनता अशा पद्धतीनं करतात किंवा अवसाद अशा पद्धतीनं करतात. बऱ्याच वेळेला 2 महिन्यापेक्षा जास्त काळ ह्याच्यातली लक्षणं तीव्र स्वरूपामध्ये जर व्यक्तीमध्ये टिकून राहत असतील, तर याला अवसादी झटका, डिप्रेसिव्ह अटॅक असा देखील शब्द वापरला जातो. किंवा 2 महिने किंवा त्याच्यापेक्षा जास्त कालावधीपर्यंत सतत तीव्र स्वरूपाची मी जी काही वर लक्षणं सांगितली, त्या व्यक्तीमध्ये टिकून राहतात आणि सहजपणे जाणवतं. मग याच्यामध्ये व्यक्ती अबोल होते, कोणाशी ती बोलत नाही, मग एकाकी, मग सतत विचार करत राहणं, आपल्याच विश्वात रमणं, स्वतःला दोष देणं, नकारात्मक विचार तिच्यामध्ये येणं, सतत आत्महत्येचे विचार येणं किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणं, अशा सगळ्या गोष्टी ह्या डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्तीबाबत ह्या घडत असतात. त्या व्यक्तीच्या डेली रुटीनमध्ये म्हणजे रोजचं जे काही दैनंदिन कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीमध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि बऱ्याच वेळेला व्यक्ती नंतर ज्या डिप्रेशनमध्ये खूप वाहवत जातात, त्यांना अंथरुणातून नंतर उठायला सुद्धा जमत नाही. असा अवसादी झटका पुन्हा 2 वर्षाच्या आत त्या व्यक्तीला येऊ शकतो. कधी-कधी एखाद्या व्यक्तीला अशा पद्धतीचा डिप्रेसिव्ह अटॅक आल्यानंतर ती लक्षणं नाहीशी होतात उपचारानंतर आणि पुन्हा 2 वर्षाच्या आत तशा पद्धतीचा तो जो काही डिप्रेसिव्ह अटॅक आहे, तो डिप्रेसिव्ह अटॅक हा येऊ शकतो. आणि काही लोकांच्या मध्ये कशा असतात, डिप्रेशनची लक्षणं ही सतत सौम्य प्रमाणात, पण ती तीव्र स्वरूपामध्ये किंवा ती सलग पद्धतीनं ते टिकून राहत असतात. मग 1 महिना, 2 महिने, 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष अशा पद्धतीनं ही जी काही लक्षणं आहेत, ही लक्षणं त्या व्यक्तीमध्ये टिकून राहत असतात. तर मग एखादा तीव्र बसलेला जो काही धक्का आहे, तीव्र स्वरूपाचा धक्का, एखादा मानसिक संघर्ष, एखादी गोष्ट आपल्याला करत असताना त्याच्यामध्ये जर अपयश आलं, फ्रस्ट्रेशन येतं अपयशातून. मग अपयश आलं किंवा स्वतःला दोष देण्याची प्रवृत्ती असेल, एखादी व्यक्ती जर सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटीची एखादी व्यक्ती असेल, तर अशा संवेदनशील स्वभावाच्या व्यक्ती या डिप्रेशनला जास्त प्रमाणामध्ये बळी पडू शकतात. त्याच्यामुळं हा जो काही आलेला जो काही अवसादी झटका असतो किंवा हे जे काही डिप्रेशन असतं, हे डिप्रेशन औषधोपचाराने बरं होतं. तो काही महिन्यांनी पुन्हा बरा होऊ शकतो. औषधं घेतल्यानंतर, सायकियाट्रिस्टकडे गेल्यानंतर तो बरा होऊ शकतो. पण काही वेळेला ही लक्षणं ही दीर्घकाळ स्वरूपामध्ये टिकत असतात. आता बघा बऱ्याच वेळेला एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याने, त्याचा मृत्यू होण्याने व्यक्तीला डिप्रेशनचा अटॅक येतो. पण डिप्रेशनचा अटॅक आल्यानंतर तो 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 1 महिने, 2 महिने असं किती काही ठराविक कालावधीपर्यंतच हा प्रिय व्यक्तीचा मृत्यू होण्यामुळे आलेला हा डिप्रेसिव्ह अटॅक असतो. पण काही दिवसानंतर पुन्हा व्यक्ती नॉर्मल होते आणि त्याच्या रुटीनमध्ये ती पुन्हा लागते. पण काही व्यक्ती मात्र हे दुःख पचवू शकत नाहीत आणि त्याच्यातून त्यांना आलेलं जे काही डिप्रेशन आहे, त्याच्यातून आलेली ही जी काही निर्माण झालेली लक्षणं आहेत, ही लक्षणं मात्र दीर्घ काळापर्यंत तशीच काही महिने, वर्ष ही चालू राहतात आणि व्यक्ती मग डिप्रेशनच्या जास्तच आहारी ही जात असते. आता डिप्रेशन येण्यामागची कारणं अनेक आहेत. काही कारणं ही परिस्थितीजन्य असतात आणि काही कारणं असतात ती अनुवंशिक स्वरूपाची असतात. आता अनुवंशिक स्वरूपाची म्हणजे काय? कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला जर डिप्रेशन वगैरे असेल, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर डिप्रेशनला बळी पडलेली असेल, आई-वडील किंवा त्यांच्या रक्तसंबंधित नातेवाईकांपैकी कोणाला जर डिप्रेशनचा त्रास असेल, तर अशातून नवीन जन्माला येणारी जी काही अपत्य आहे, त्या अपत्यांच्यामध्ये सुद्धा भविष्यामध्ये डिप्रेशनला ती अपत्य बळी पडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. अनुवांशिकदृष्ट्या काही गोष्टी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या जात असतात. याच्यामध्ये जैविक घटकांची भूमिका महत्त्वाची असते. मग शरीरामध्ये झालेले जे काही जैव रासायनिक बदल आहेत म्हणजे हार्मोनल चेंजेस ज्याला आपण म्हणतो. बऱ्याच वेळेला सामाजिक घटकामुळे डिप्रेशन येतं. बऱ्याच वेळेला कल्चर जे काही असतं आपलं सांस्कृतिक घटक आहेत, ते सांस्कृतिक घटकामुळे व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाते. जीवनात येणाऱ्या अनेक प्रकारच्या नकारात्मक घटना ज्या काही असतात, त्या घटनांच्यामुळे डिप्रेशन येऊ शकतं. बऱ्याच वेळेला लॅक ऑफ सोशल सपोर्ट म्हणतो आपण. सामाजिक आधाराचा अभाव असेल
तर त्या सामाजिक आधाराच्या अभावामुळे बऱ्याच वेळेला डिप्रेशन येऊ शकतो. आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये अनुवंशामुळे वेगवेगळ्या कारणांच्यामुळे हा जो काही डिप्रेशनचा अटॅक आहे तो येऊ शकतो. म्हणजे परिस्थिती सुद्धा कारणीभूत असते आणि बऱ्याच वेळेला अनुवंशिक दृष्ट्या सुद्धा हे डिप्रेशन येऊ शकतो. आता काही झालेली संशोधनं आहेत, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला डिप्रेशन नाही, पण नव्यानेच घरातल्या एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन झालेलं आहे, म्हणजे अवसाद विकृती त्याच्यामध्ये आढळून आलेली आहे. तर त्याच्यामध्ये मग काय एखादा अपघात होणं, एखादा तीव्र धक्का बसणं, एखादं मोठं नुकसान होणं, एखादी नकारात्मक मोठी घटना आयुष्यामध्ये घडणं, याच्यामुळे बऱ्याच वेळेला मग त्या व्यक्तीला त्या डिप्रेशनला सामोरे जावं लागतं. एखाद्या व्यक्तीच्या मेंदूतील रचनेमध्ये झालेला बिघाड असेल, मेंदूचं जे काही फंक्शन आहे, मेंदूचं कार्य जे काही आहे, त्या मेंदूच्या कार्यामध्ये झालेला जो काही बिघाड आहे, या बिघाडामुळे देखील काय होत असतं, की डिप्रेशन हे येत असतं. आता जे काही कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी मांडणारे जे काही शास्त्रज्ञ आहेत, ज्याला आपण बोधनिक मानसशास्त्रज्ञ असं म्हणतो, बरोबर आहे. आणि हे जे काही बोधनिक मानसशास्त्रज्ञ आहेत, ते बोधनिक मानसशास्त्रज्ञ बऱ्याच वेळेला काय सांगतात, की व्यक्तीची विचार करण्याची पद्धत जर चुकीची असेल तर त्याचा संबंध हा डिप्रेशनशी आढळतो. म्हणजे व्यक्तीमध्ये असलेले विचार हे सकारात्मक आहेत का नकारात्मक स्वरूपाचे आहेत. व्यक्तीचे जर विचार निगेटिव्ह असतील, ज्याला आपण नकारात्मक विचार असं म्हणतो, निराशाजनक विचार असं म्हणतो, नेहमी प्रत्येक गोष्टीतून चुकीचा अर्थ काढण्याची प्रवृत्ती किंवा प्रत्येक गोष्टीतून नकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती ज्या व्यक्तीमध्ये असते, अशा व्यक्ती ह्या डिप्रेशनला लवकर बळी पडत असतात. म्हणजे आपण एखादी गोष्ट किती पॉझिटिव्ह घेतो आणि किती निगेटिव्ह घेतो याच्यावर डिप्रेशनचं प्रमाण हे अवलंबून असतं, असं बौद्धिक सिद्धांत मांडणारे जे काही संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ते आपल्याला सांगत असतात. आणि आता जेंडर वाईज जर डिप्रेशनचा थोडा विचार करायचा झाला, तर स्त्री आणि पुरुष असा जेव्हा आपण विचार करायला जातो, तेव्हा संपूर्ण आयुष्यामध्ये स्त्रिया स्त्रियांच्या पैकी 70% स्त्रिया ह्या अवसाद विकृतीने ग्रासलेल्या आपल्याला दिसतात. कधी ना कधी त्यांनी डिप्रेशन सारख्या अनुभवाला सामोरे त्या गेलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रिया ह्या संपूर्ण आयुष्यामध्ये 70% अवसाद विकृती म्हणजे 70% प्रमाणात हे जे काही डिप्रेशन आहे, ते डिप्रेशन या ना त्या मार्गाने अनुभवत असतात. बऱ्याच वेळेला असं होतं, की काही जैविक घटक आहेत, ते त्यांच्यामधला अवसाद जे काही आहे, डिप्रेशन आहे, वाढवतात. स्त्रियांच्या शरीरामध्ये होणारे जे काही बदल आहेत, जे काही हार्मोनल चेंजेस आपण ज्याला म्हणतो, संप्रेरकामधले जे झालेले बदल आहेत, त्या बदलांच्यामुळे स्त्रियांना बऱ्याच वेळेला डिप्रेशनला सामोरे जावं लागत असतं. आणि मग जेव्हा डिप्रेशन येतं, त्या डिप्रेशनमुळे स्त्रियांपेक्षा पुरुषांच्या मेंदूमधले ठराविक भागाचं नुकसान हे जास्त झालेलं दिसतं. कारण स्त्रिया डिप्रेशन जसं अनुभवतात, ते अनुभवण्याची पद्धत म्हणजे डिप्रेशन ते वेगवेगळी लक्षणं व्यक्त होऊन त्या स्त्रिया अनुभवत असतात. पण पुरुष मात्र डिप्रेशन जेव्हा अनुभवतात, तेव्हा सहजपणे की हा पुरुष डिप्रेशनला बळी पडलाय किंवा याच्यामध्ये डिप्रेशन आहे, हे पटकन समजत नाही आणि त्याच्यामुळे मग हे जे काही आतल्या आत पुरुष हा डिप्रेशनला बळी पडलेला असतो. अशातून पुरुषाच्या मेंदूतील ठराविक भागाचं जे काही नुकसान आहे, ते नुकसान झालेलं आपल्याला आढळतं. स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांच्या मेंदूचं डिप्रेशनमुळे 8 पट नुकसान हे घडून येतं, असे काही संशोधक सांगतात. आणि जेव्हा मेंदूचं नुकसान घडून येत असतं, मेंदूचा ऱ्हास जेव्हा होतो, अशा वेळेला डिप्रेशनमध्ये झपाट्यानं वाढ ही होत असते. म्हणून स्त्री पुरुषांची जेव्हा आपण तुलना करायला जातो, तेव्हा पुरुषांच्या पेक्षा स्त्री ही डिप्रेशननी किंवा तीव्र डिप्रेशन जे काही म्हणतो आपण तीव्र अवसाद, त्या तीव्र अवसादाने जास्त ग्रासलेली आपल्याला दिसतं. कारण स्त्रीचा विचार जेव्हा आपण करतो, तेव्हा स्त्रीला पुरुषांच्या तुलनेमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका, अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या, अनेक प्रकारच्या कामाचा ताण हा सोसावा लागतो आणि त्या दृष्टीनं पुरुषांच्या दृष्टीनं अनेक प्रकारच्या भूमिकांच्या मधून एखादी स्त्री जेव्हा जात असते, तेव्हा तिला मानसिक संघर्षाला सामोरे जावं लागत असतं आणि निर्माण झालेला जो काही मानसिक संघर्ष आहे, तो त्या पातळीवर जर सोडवता आला नाही, तर अशा वेळेला तिला अशा प्रकारचं जे काही डिप्रेशन आहे, ते डिप्रेशन अनुभवावं लागत असतं. आता स्त्री म्हणली की स्त्रीला एक गृहिणी म्हणून किंवा
घरातले सगळ्या प्रकारचे नातेसंबंध जोडणं, लहान मुलांचा सांभाळ, घरातील वृद्धांकडे असलेलं लक्ष, आलेल्या गेलेल्या पाहुण्यांच्याकडे लक्ष, किंवा नोकरी व्यवसाय करत असेल तर नोकरी व्यवसायाकडे लक्ष, अशा अनेक प्रकारच्या भूमिका ज्या काय असतात, त्या भूमिका पार पाडत असताना ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा परिणाम म्हणून स्त्रिया ह्या उभ्या आयुष्यामध्ये किमान 70% तरी डिप्रेशन हे काय करत असतात, अनुभवत असतात. आता डिप्रेशन मध्ये विचार करत असताना पुन्हा काही भावस्थिती विकृती असतात, त्या ऋतुमानानुसार काही लोकांच्या मध्ये बदल होतात. ऋतुमानानुसार म्हणजे सीझनल आपण ज्याला म्हणतो, सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं आपण म्हणूया त्याला. आता काही लोकांच्या मध्ये ठराविक वेळेत डिप्रेशनची लक्षणं दिसतात, ठराविक काळामध्येच त्यांच्यामध्ये डिप्रेशनची लक्षणं दिसतात. मग त्यांच्यामध्ये ऋतू असतील, आपल्याकडे उन्हाळा, हिवाळा, पावसाळा हे ऋतू आहेत. त्या ऋतूनुसार काही लोकांच्या मध्ये ही लक्षणं जास्त आपल्याला दिसतात. आता ऋतू जसा जसा बदलतो, उन्हाळ्यातून पावसाळा, पावसाळ्यातून हिवाळा, बरोबर. उन्हाळ्यामध्ये डिप्रेशन लोकांच्या मध्ये जास्त दिसून येत नाही. पावसाळ्यामध्ये त्या तुलनेनं थोडंसं जास्त, आणि सगळ्यात जास्त डिप्रेशन दिसून येतं ते हिवाळ्यामध्ये. हिवाळ्यातील काही महिन्यांच्या मध्ये डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये तीव्र प्रमाणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे ज्या व्यक्ती डिप्रेशनला जातात, किंवा ज्या व्यक्ती डिप्रेशनच्या त्रासाला सामोरे जात असतात, अशा वेळेला इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये हिवाळ्यामध्ये त्यांच्यामध्ये डिप्रेशनची लक्षणं जास्त दिसतात. किंवा काही व्यक्तींमध्ये उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये काहीही नाही, पण मात्र हिवाळ्यामध्ये डिप्रेशनची लक्षणं दिसतात. पण ठराविक ऋतूमध्येच एखाद्या व्यक्ती जर डिस्टर्ब होत असेल, एखादी व्यक्ती जर निराश होत असेल, ती डिप्रेसिव्ह होत असेल, तर त्याला सीझनल अफेक्टिव्ह डिसऑर्डर असं आपण म्हणतो. म्हणजे ठराविक ऋतूमुळे, ठराविक ऋतूचा परिणाम होऊन त्या व्यक्तीमध्ये अशा प्रकारची जी काही डिप्रेशनची लक्षणं आहेत, ती डिप्रेशनची लक्षणं ही दिसत असतात. काहींच्या तुलनेनं हा जो काही हिवाळा आहे, तो हिवाळा त्यांच्या शरीराला उदास करणारा असतो, त्यांच्या शरीराला खिन्न करणारा असतो. हिवाळा जसं येईल तसं शरीरातल्या काही हार्मोन्स मध्ये बदल होतात. शरीरामध्ये निर्माण होणारं जे काही सेरोटोनिन नावाचा हार्मोन्स आहे, शरीरामध्ये निर्माण होणारं असेल, शरीरातील मेलाटॉनिन असेल, हे परिणाम करत असतात. आणि मग त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला ह्या हार्मोनचा परिणाम म्हणून व्यक्तीमध्ये काय होत असतात, डिप्रेशनची लक्षणं दिसतात. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या डोक्याच्या खालच्या बाजूला, पाठीमागच्या बाजूला जी काही पिनेल ग्रंथी आहे, तर त्या पिनेल ग्रंथीमधून निर्माण होणारा जो काही मेलाटॉनिन आहे, त्या मेलाटॉनिनचा संबंध हा अंधाराशी आहे. म्हणजे अंधारामध्ये मेलाटॉनिनचं प्रमाण जास्त निर्माण होतं, आणि मग मेलाटॉनिन जसं वाढतं तसं व्यक्तीला सुस्ती येते, गुंगी येते, किंवा व्यक्तीच्या डोळ्यासमोर एक अंधारी यायला लागते, तंद्री निर्माण होते, पेंग येते, आणि अशातून व्यक्तीला झोप येत असते. मग डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्ती हे याच प्रकारच्या असतात. त्या नेहमी झोपेत आहेत, किंवा गुंगीत आहेत, कसल्या तरी तंद्रीत आहेत, स्वतःच्या विचारात आहेत, सतत डोळ्यावर त्यांच्या झापड असलेली आपल्याला दिसते. म्हणून मेलाटॉनिनचं प्रमाण जास्त वाढून हिवाळ्यामध्ये काही लोकांच्या मध्ये डिप्रेशनची लक्षणं ही निर्माण झालेली आपल्याला ही दिसतात. आणि त्याच्यासाठी मग प्रकाश उपचार पद्धतीचा अलीकडे अवलंब केला जातो. म्हणजे प्रकाश म्हणजे त्या व्यक्तीला अंधारातून किंवा अशा मंद वातावरणातून बाहेर काढायचं, आणि प्रखर उन्हामध्ये, प्रखर सूर्यप्रकाशामध्ये त्या व्यक्तीला आणायचा, आणि त्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीमध्ये डिप्रेशन कमी व्हायला मदत होते. कारण प्रकाशाचा आणि मेलाटॉनिनचा संबंध बघायचा झालं तर प्रकाश जितका असेल तितकं मेलाटॉनिन श्रवायचं कमी होतं, आणि मेलाटॉनिन कमी झालं, मेलाटॉनिन रक्तामध्ये मिसळलं नाही, तर व्यक्तीमधली जी काही गुंगी आहे, डोळ्यावर आलेली झापड जी काही आहे, ती निघून जायला मदत होते, आणि व्यक्तीला थोडंसं डिप्रेशनच्या लक्षणामधून सुटका मिळायला मदत होत असते. हे झालं ऋतुमानानुसार बदलणाऱ्या काही ह्या डिप्रेशन मधल्या विकृती किंवा डिप्रेशन येतं. आता हताश विकृती, हताशा, हताशा म्हणजे डायस्थेमिक असा शब्द इंग्रजीमध्ये आपण त्याला वापरला. आता हताशा म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करण्यामध्ये व्यक्ती जेव्हा असमर्थ ठरते, एखादी गोष्ट ती करू शकत नाही, एखादी गोष्ट करण्यामध्ये ती अपयशी ठरते, म्हणजे व्यक्तीला अपयश येतं, व्यक्ती काही ठिकाणी हारते, काही ठिकाणी ती स्वतःला सिद्ध करू शकत नाही,
अशा ठिकाणी मग तिच्यामध्ये हताशा येते, म्हणजे फ्रस्ट्रेशन म्हणूया आपण त्याला. ते फ्रस्ट्रेशन येतं व्यक्तीमध्ये, आणि व्यक्तीमध्ये जेव्हा फ्रस्ट्रेशन येतं, तर त्या फ्रस्ट्रेशन मधून ती व्यक्ती स्वतःला असमर्थ समजायला लागते. बरोबर. ती व्यक्ती स्वतःला असमर्थ समजते, मी काहीच करू शकत नाही, मला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. अशा प्रकारची भावना, अशा प्रकारची जी काही भूमिका आहे, ती तिच्यामध्ये निर्माण होते, आणि मग त्याच्यातून त्या व्यक्तीच्या सुखभावनेचा लोप होतो. त्या व्यक्तीचं जे काही सुख आहे, ते त्या व्यक्तीचं सुख कुठेतरी हरवतं. त्याची जागा दुःख घेतं. त्या व्यक्तीला थकवा येतो. त्या व्यक्तीचा स्वतःबद्दलचा जो काही आदर आहे, तो स्व-आदर नाहीसा होतो. अशी लक्षणं व्यक्तीमध्ये दिसतात, आणि मग ही लक्षणं किमान 2 वर्षापर्यंत त्या व्यक्तीमध्ये राहू शकतात. डिप्रेशनचे काही पेशंट आहेत, ती वर्षानुवर्षे तशा पद्धतीने राहिलेले आहेत. म्हणजे ती क्रोनिक पेशंट आहेत. क्रोनिक म्हणजे जुनाट अशा पद्धतीने डिप्रेशन ज्या व्यक्तीच्या मध्ये असतं, अशा व्यक्तींच्या मधले ही डिप्रेशनची लक्षणं आहेत. ही डिप्रेशनची लक्षणं ही कमी होताना दिसत नाहीत. मग सायकियाट्रिस्टकडे ऍडमिट करावं लागतं. गोळ्या, औषधं वगैरे हे सगळं सुरू असतं. सायकॉलॉजिस्ट वेगवेगळे थेरपीज वगैरे देत असतात. प्रसंगी डिप्रेशनच्या पेशंटला शॉक ट्रीटमेंट ज्याला आपण म्हणतो, ज्याला ईसीटी असं म्हणतात, इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी आपण म्हणतो, ईसीटी. म्हणजे हलकासा शॉक त्या व्यक्तीला द्यायचा, आणि हलकासा शॉक देऊन त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काही ठिकाणी थांबलेलं जे काही सर्क्युलेशन आहे, काही पेशी त्यांच्या काम करायच्या बंद झालेल्या असतात, ते शरीराला व्हायब्रेट, जे काही शॉक मुळे शरीर व्हायब्रेट होतं, त्या व्हायब्रेशन मुळे काही मेंदू मधली थांबलेली रसायनं, मेंदू मधल्या काम करायच्या बंद झालेल्या पेशी, किंवा रक्ताचा थांबलेला प्रवाह, या सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायला मदत होते. आणि मग त्याचा परिणाम म्हणून रुग्णांच्या मध्ये थोडासा दिलासा मिळतो, किंवा डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी ही जी काही ईसीटी थेरपी आहे, इलेक्ट्रो कन्व्हल्सिव्ह थेरपी, विद्युत उपचार म्हणतो आपण त्याला, शॉक देणं म्हणतो, तर ही थेरपी बऱ्याच वेळेला वापरली जाऊ शकते. म्हणजे हा मूड डिसऑर्डरचा हा पहिला पार्ट झाला, डिप्रेशन. आणि हल्लीच्या पिढीचा जर आपण विचार करायला गेलो, तर अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत बरेच लोक हल्ली डिप्रेशन मध्ये गेलेले आपल्याला दिसतात. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही, तर निर्माण होतो तो संघर्ष, आणि त्या संघर्षाला योग्य त्या प्रकारे सोडवता आलं नाही, किंवा त्या संघर्षाला योग्य त्या प्रकारे सामोरे जर जाता आलं नाही, तर अशातून व्यक्तीच्या मध्ये अशा प्रकारची डिप्रेशनची लक्षणं निर्माण होतात. आणि मग डिप्रेशनची लक्षणामधून व्यक्ती आत्महत्येचा सुद्धा बऱ्याच वेळेला प्रयत्न करत असते. आता कितीतरी लोक, किंवा कितीतरी व्यक्तींची उदाहरणं आपण बघतो की ते आत्महत्या करत असतात. तर डिप्रेशनचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, ज्या व्यक्तीला डिप्रेशन असतं, किंवा ज्या व्यक्तीला डिप्रेसिव्ह डिसऑर्डर झालाय, म्हणजे हा आजार झालेला आहे, अवसाद विकृतीने ज्या व्यक्ती ग्रस्त आहेत, अशा व्यक्तींच्या मध्ये आत्महत्येचे विचार घेणं हे प्रमुख लक्षण असतं. ते आत्महत्येचा बऱ्याच वेळेला प्रयत्न देखील करत असतात, आणि बऱ्याच वेळेला ते अपयशी होतात. पण काही वेळेला आत्महत्या करत असताना ते यशस्वी होतात, आणि यशस्वी होऊन त्यांचा प्रसंगी मृत्यू होतो. म्हणजे डिप्रेशनचं नकारात्मक विचार येणं, हताश होणं, निराश होणं, दुःखी होणं, स्वतःला दोष देणं, आणि आत्महत्येचे विचार सतत मनामध्ये घोळत राहणं, ही काही ठळक लक्षणं ही डिप्रेशनची आपल्याला मानावी लागते. आता हा डिप्रेशन एक भाग झाला मूड डिसऑर्डर मधला. इथं मूड पूर्णतः खिन्न असतो, निराश असतो, उदास असतो. आता मूड डिसऑर्डरचा दुसरा पार्ट आहे याच्यातला, भावस्थिती विकृतीचा दुसरा भाग, मगाशी म्हणालो बायपोलर डिसऑर्डर, ज्याला द्विध्रुवीय विकृती असं म्हणतात. आता द्विध्रुवीय विकृती म्हणजे काय? दोन टोकं असतात. एका टोकाला आनंद असतो, आणि एका टोकाला दुःख असतं. जसं रबर असतो, तर रबराला दोन टोकं असतात. एका टोकाला आनंद आहे, एका टोकाला जर दुःख आहे असं आपण गृहीत धरलं, तर रबर जितका आपण ताणतो, या बाजूने ताणला तरी तो ताणतो, या बाजूने ताणला तरी तो ताणतो. आता इथं व्यक्तीच्या बाबतीमध्ये असं झालेलं असतं की डिप्रेशनच्या बरोबर विरुद्ध स्थिती याच्यामध्ये असते. एखादी डिप्रेशन मध्ये असणारी जी काही व्यक्ती असते, ती संपूर्ण दुःखामध्ये बुडून गेलेली असते, मी म्हणालो तुम्हाला. तर आता ह्या उभयावस्थामध्ये, द्विध्रुवीय म्हणजे उभयावस्था, उभय म्हणजे दोन, या बाजूला या बाजूला, अशा उभयावस्था विकृतीमध्ये व्यक्तीच्या मध्ये दोन प्रकारची लक्षणं जाणवतात. कशी जाणवतात? तर व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते,
काही वर्ष ती, काही महिने, काही दिवस ती डिप्रेशन मध्ये जाते आणि अचानकच त्या डिप्रेशन मधून ती बाहेर येते आणि अचानकच इतकी आनंदी होते, इतकी उत्साही ती होते, उत्साहाचे झटके येतात त्या व्यक्तीला, अति उत्साह म्हणतो त्याला, बरोबर आहे. आणि व्यक्ती त्याच्यातून हायपर ऍक्टिव्ह होतात. हायपर ऍक्टिव्ह म्हणजे इतक्या ऍक्टिव्ह होतात. एरवी एका ठिकाणी कोपऱ्यामध्ये शांत गुंग दंग बसणारी जी काही व्यक्ती असते, ती व्यक्ती अचानकच इतकी ऍक्टिव्ह होते, तर ती प्रचंड बडबडायला लागते, इकडून तिकडे फेऱ्या मारायला लागते, आनंदाने हसायला लागते. म्हणजे सगळ्या गोष्टी प्रमाणापेक्षा जास्त ऍक्टिव्हनेस ती व्यक्ती काम करायला लागते. त्याला अति उत्साह, विषाद मनोविकृती असं म्हणतात. यालाच मॅनिया हा शब्द आहे. त्याला मॅनिया हा शब्द आहे. डिप्रेशन एक टोक आहे आणि दुसऱ्या टोकाला मॅनिया हा शब्द वापरला. मॅनिया म्हणजे अति उत्साह असणं, अति चंचलता. व्यक्तीच्या मनामध्ये एक खळबळजनक अवस्था निर्माण होते, अत्या आनंदाची अवस्था निर्माण होते. अतिशय सामाजिक ऍक्टिव्हिटी मध्ये ते अचानक भाग घेतात, अचानकच बडबड बडबड करायला लागतात, बोलकेपणा वाढतो, निद्रानाश त्यांचा वाढतो, बेपरवाई वाढते, पैशाची उधळपट्टी वाढते, त्याच्यानंतर टेलिफोनवर वारंवार बोलणं, अविवेकी वर्तन, त्याच्यानंतर जर मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर ते अति आक्रमक होतात किंवा इतरावरती हल्ला करायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत. म्हणजे इतरावरती हल्ला करतात, इतरावरती इजा पोहोचवतात, लैंगिकता त्यांच्यामध्ये आढळते, लैंगिक अपकृत्य घडण्याची शक्यता असते. तर ही सगळी मॅनिया झालेल्या पेशंटची ही लक्षणं आहेत, लक्षात घ्या. आणि हा मॅनिया काय आहे, तर डिप्रेशन, काही लोकांच्या मध्ये फक्त डिप्रेशन असतं, पण काही लोक असे आढळतात की त्या डिप्रेशन मध्ये जातात, पण डिप्रेशन मधून अचानक ते बाहेर येतात आणि अचानक बाहेर येऊन ती पुन्हा इतकी ऍक्टिव्ह होतात, इतकी चंचल होतात, इतकी उधळपट्टी करायला लागतात, गैरवर्तन करायला लागतात, चुकीचं वर्तन करायला लागतात आणि मनासारखं नाही झालं तर ते इतरांवरती हल्ला करतात, इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ही दुसरी बाजू, ह्याला मॅनिया असं म्हणतात. ह्याला म्हणून याला उभयावस्था किंवा द्विध्रुवीय विकृती, एका ध्रुवाला अवसाद आहे, डिप्रेशन आहे, आणि दुसऱ्या टोकाला मॅनिया आहे, उन्माद म्हणतो आपण त्याला. तर तो उन्माद एका टोकाला आहे, अति उत्साह, अति चंचलपणा. पण तो उन्माद कसला असतो, तोही विकृतीचाच एक भाग आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. क्रिपलिन नावाच्या संशोधकाने 1999 मध्येच ही अशी जी काही दोन टोकाला आढळणारी ही विकृती आहे, एका टोकाला डिप्रेशन आणि दुसऱ्या टोकाला मॅनिया, म्हणून याला बायपोलर डिसऑर्डर किंवा अति उत्साह विषाद मनोविकृती, अति उत्साह विषाद. म्हणजे डिप्रेशन आहे, पण ते कसलं डिप्रेशन आहे, अति उत्साहाचं डिप्रेशन व्यक्तीमध्ये आहे. म्हणून क्रेपलिनने याला अति उत्साह विषाद मनोविकृती अशा प्रकारे उल्लेख हा केलेला होता. आणि DSM-4 मध्ये सध्या त्याला उभयावस्था भावविकृती किंवा द्विध्रुवीय भावविकृती, म्हणजेच बायपोलर, बायपोलर म्हणजे दोन पोल, या बाजूला एक, या बाजूला एक पोल आहे तो डिप्रेशनचा, आणि दुसरा पोल जो काय असतो तो दुसरा पोल असतो तो मॅनियाचा असतो. म्हणजे अशी दोन ध्रुव, अशी दोन टोक, म्हणून याला बायपोलर डिसऑर्डर असं DSM-4 मध्ये म्हणण्यात आलेलं आहे. तर काही व्यक्ती आता मग ह्या डिप्रेशन मध्ये जातात असं मी म्हणालो, तर डिप्रेशन मध्ये गेलेल्या ज्या काही व्यक्ती असतात त्या अचानकच बाहेर येतात आणि अचानकच अति उत्साहाचा आणि अति आनंदाचा झटका या व्यक्तीला येत असतो. पण तो झटका नेहमी टिकत नाही. अलटून पालटून व्यक्तीच्या मध्ये ही लक्षणांच्या मध्ये बदल होताना आपल्याला दिसतात. म्हणजे कधी उन्माद येतो, कधी अवसाद, अवसादातून ती व्यक्ती उन्माद मध्ये येते, म्हणजे अतिउत्साही होते, काही दिवस अतिउत्साही राहते आणि पुन्हा अचानकच ती डिप्रेशन मध्ये जाते. डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर ती पुन्हा कधी बाहेर येईल सांगता येत नाही, पण कधीही पुन्हा ती बाहेर येते आणि पुन्हा ती मॅनियाची लक्षणं दिसतात, अति उत्साह, अति चंचल ती व्यक्ती होते. म्हणजे असे जे काही अवसादाचे, उन्मादाचे सतत त्या व्यक्तीला झटके वारंवार येत असतात. मॅनियाचे त्याला अटॅक्स सतत येत असतात. 2/3 जे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांच्या मध्ये इतका हा डिप्रेशनचा झटका गंभीर येतो, तर असा गंभीर झटका डिप्रेशनचा येतो आणि लगेच डिप्रेशनचा झटका आल्या आल्या लगेच मॅनियाचा झटका येतो. डिप्रेशन मध्ये गेले गेले तोपर्यंत लगेच मॅनिया मध्ये तो लोक जातात आणि अति उत्साह, अरे आता तरी डिप्रेशन मध्ये होता आणि लगेच हा इतका ऍक्टिव्ह कसा झाला, असं बऱ्याच वेळेला बघणाऱ्यांना वाटत असतं. म्हणजे अशी दोन्ही प्रकारची अवस्था, दोन्ही प्रकारचा जो काही मूड आहे, तर अशा व्यक्तींचा आपल्याला दिसून येतो. म्हणून याला ह्या व्यक्ती ज्या काही आहेत त्या समाजामध्ये
नेहमी अपयशी ठरतात. सामाजिक जीवनावर, त्यांच्या व्यावसायिक जीवनावर याचा प्रतिकूल परिणाम होतो. आणि हे जे काही मॅनियाचे पेशंट असतात, ते डिप्रेशनच्या पेशंटपेक्षा थोडेसे घातक असतात, ते हिंसक असतात, ते इजा पोहोचवतात. त्यांच्या मनासारखं जर एखादी गोष्ट जर घडली नाही, तर त्याच्यातून ते लोक काय करत असतात, तर इतरांच्या वरती ते हल्ला करायला सुद्धा मागं पुढं बघत नाहीत. हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता ही जी काही उभयावस्था भावविकृती मी सांगितली तुम्हाला, आता सांगतोय. तर ह्या उभयावस्था भावविकृतीची लक्षणं काय आहे? तर ती लक्षणं थोडीशी 1, 2, 3 मी तुम्हाला लक्षणं सांगतो. त्याच्यातलं पहिलं जे काही लक्षण आहे, ते पहिलं लक्षण म्हणजे अतिउत्साही अवस्थेमध्ये आपण खूप मोठे आहोत असा खोटा अभिमान व्यक्ती बाळगतात. जेव्हा व्यक्ती डिप्रेशन मधून बाहेर येते आणि अतिउत्साही बनते, मॅनियामध्ये ती व्यक्ती जाते, अशा वेळेला ती व्यक्ती बनते की मी खूप काही मोठा आहे, किंवा अभिमानाने सांगत असतात, मी अमका आहे, मी तमका आहे, मी अमुक तमुक असं सगळं सांगत असतात. अति उत्साहामुळे त्या व्यक्ती वारेमाप पैसा खर्च करताना आपल्याला दिसतात. अति उत्साह त्या व्यक्तीमध्ये असतो, इतक्या ऍक्टिव्ह होतात त्या व्यक्ती, की त्यांची झोप जी काही आहे, ती झोप आपोआप कमी झालेली आपल्याला दिसते. अति उत्साहीपणामुळे त्यांचं जे काही बोलणं असतं, त्या बोलण्यामध्ये वाढ झालेली असते. ती व्यक्ती सतत बड 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 करत असते, बडबडण्यात वाढ होते. लक्ष एकाग्र केंद्रित करण्यामध्ये त्यांना अडचणी जातात, म्हणजे चित्त एकाग्र करता येत नाही. ही उभयावस्था जी काही विकृती आहे, ती स्त्री आणि पुरुषांच्या मध्ये समान आढळते. म्हणजे फक्त स्त्रियांच्या मध्येच असं मॅनिया आणि डिप्रेशन असं बायपोलर डिसऑर्डर आढळतोय असं नाही, तर स्त्री पुरुष दोघांच्या मध्ये देखील ही जी काही विकृती आहे, ती विकृती आढळून येण्याचं प्रमाण हे समान आहे. आणि विवाहित लोकांच्या मध्ये या विकृतीचं प्रमाण थोडंसं कमी आहे, आणि अविवाहित लोकांच्या मध्ये या विकृतीचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. हे संशोधनातून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांच्यामध्ये फक्त डिप्रेशन असू शकतं, पण बायपोलर डिसऑर्डर जे काय द्विध्रुवीय भाव विकृती, म्हणजे डिप्रेशन अचानक बाहेर येऊन मॅनिया, मॅनियातनं पुन्हा डिप्रेशन, असं जे काही असतं, हे याचं प्रमाण थोडस कमी आढळतं. आणि ही जी काही विकृती आहे, उभयावस्था भाव विकृती, ती विकृती वयाच्या 30च्या आत होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे त्याची शक्यता जास्त आहे. 30च्या आत हे अशा प्रकारची ही जी काही विकृती आहे, ही विकृती होऊ शकते. आणि मग तीव्र अवसादापेक्षा उभयावस्था विकृती जी काय, म्हणजे डिप्रेशन जेवढं जेनेटिकली पुढे जात नाही, अनुवंशाने डिप्रेशन जेवढं पुढे जात नाही, तेवढं ही बायपोलर डिसऑर्डर जे काही आहे, म्हणजे ज्या व्यक्तीचा मूड सतत बदलतो, सतत मॅनिया डिप्रेशन, मॅनिया डिप्रेशन, असं आत्ता चांगला होता, आता लगेच ऍक्टिव्ह झाला, आता लगेच पुन्हा निराश झाला, आता पुन्हा कोपऱ्यात विचार करत बसला, पुन्हा आता पळायला लागलाय. तर अशी जे काही बायपोलर जे काही आहे उभयावस्था विकृती, ही उभयावस्था विकृती ही अनुवांशिक दृष्ट्या एका कुटुंबातील एकाकडून दुसरीकडे संक्रमित होण्याचं प्रमाण हे जास्त आहे. जनुकांच्या मधून ही विकृती ट्रान्सफर होते, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ती सहजपणे जात असते. म्हणून त्या व्यक्तीमध्ये उन्मादाची लक्षणं तीव्र आढळतातच, अवसादाची लक्षणं पण तीव्र आढळतात, आणि ती आलटून पालटून ती आढळत असतात. म्हणून या विकृतीला उन्माद अवसाद किंवा द्विध्रुवीय विकृती असं म्हटलं जातं. उन्माद अवसाद विकृती म्हणजे आधी मॅनियाचे अटॅक आणि नंतर डिप्रेशन, मॅनिया डिप्रेशन असं दोन्ही गोष्टी आढळत असतात. म्हणून त्याला अशा प्रकारची उन्माद अवसाद विकृती असं पर्यायी नावानं देखील याला संबोधलं जात असतं. तर हा झाला डिप्रेशन, मूड डिसऑर्डर मधला भावस्थिती विकृतीला दुसरा भाग. पहिला आपण बघितला फक्त डिप्रेशन, ज्याला अवसाद विकृती म्हटलं. दुसरा बघितला द्विध्रुवीय विकृती किंवा उभयावस्था विकृती, ज्याला बायपोलर डिसऑर्डर असं म्हटलं. आणि आता तिसरा ह्याच्यातला भाग अदर पार्ट्स ऑफ डिप्रेशन, इतर काही भाग आहेत डिप्रेशन मुळे घडून येणारे. त्याच्यातला एक महत्वाचा भाग आपण बघूया, तर तो आहे आत्महत्या, ज्याला सुसाईड असं म्हणतात. तर दिवसेंदिवस आपण पाहतो, आपण पेपरला वाचतो, आपण प्रसार माध्यमातून आपण पाहतो की आत्महत्या ह्या झपाट्याने किंवा वेगाने होताना आपल्याला दिसतात. जितके खून होत नाहीत, तितके आत्महत्या होताना आपल्याला दिसतात. एका खुनामागे 2 वेळा आत्महत्या, म्हणजे खून 10 होत असतील तर आत्महत्या ह्या 20 होतात. म्हणजे खुनाच्या दुप्पट प्रमाण या आत्महत्येचं आढळताना आपल्याला
दिसतं. आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये तरी या खुनापेक्षा आत्महत्या ही कॉमन घटना झालेली आहे. आत्महत्या कशी झालेली आहे? कॉमन झालेली आहे. हे आत्महत्येचे प्रमाण वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या मध्ये हे आढळतच. प्रत्येक वर्षी युनायटेड स्टेटमध्ये 12% मृत्यू हे आत्महत्येमुळे होतात. बघा, 12% मृत्यू हे आत्महत्येमुळे दरवर्षी युनायटेड स्टेट मधले होतात. आणि ज्येष्ठ नागरिकांचं मृत्यूचं प्रमाण युनायटेड स्टेटमध्ये हे जास्त असलेलं आपल्याला दिसतं. गंभीर स्वरूपामध्ये किंवा अंथरुणाला खिळून असलेल्या आजारी असलेल्या व्यक्तींच्या मध्ये हे डिप्रेशनचं प्रमाण हे जास्त असतं आणि त्याच्यामुळे आत्महत्येचं प्रमाण हे जास्त आढळतं. भारताचा विचार जर केला तर भारतामध्ये आत्महत्या होत आहेत ते सगळ्यात जास्त आत्महत्या आपण शेतकरी आत्महत्येचा विचार इथे करतोय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या काही वर्षामध्ये आपण झालेल्या पाहतो. व विवाहितांच्या आत्महत्या, स्त्रियांच्या आत्महत्या किंवा नोकरी व्यवसायातून तीव्र अपयश येणं, मोठं आर्थिक नुकसान होणं, याच्यातून झालेल्या आत्महत्या आणि अलीकडच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या वेगाने होणाऱ्या आत्महत्या हा देखील एक चिंतेचा विषय बनलेला आपल्याला दिसतो. तर युनायटेड स्टेटची आकडेवारी तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेली आहे. लाखामध्ये 14.3% मृत्यू आणि 85 वयाच्या पुढच्या लोकांच्या मध्ये 47% लोक हे आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडताना दिसतात, अशी काही आकडेवारी दिसते. स्त्रियांच्या पेक्षा पुरुषांच्या मध्ये आत्महत्येचे प्रमाण हे जास्त आहे, हेही युनायटेड स्टेटमध्ये प्रकर्षाने संशोधनातून सांगितलेलं आहे. ना आत्महत्या करण्याचे प्रकार पुन्हा वेगळे आहेत. तर युनायटेड स्टेट सारखा भाग जर विचारात घेतला की बंदुकीची गोळी स्वतःवर झाडून घेऊन आत्महत्या करण्याचं प्रमाण हे तिकडे जास्त आहे पुरुषांच्या मध्ये. आणि स्त्रियांचा जरी विचार केला तर झोपेच्या गोळ्या घेऊन किंवा विषप्राशन करून स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या करण्याचं जे काही प्रमाण आहे ते प्रमाण स्त्रियांच्या मध्ये जास्त असलेलं दिसतं. मूळ अमेरिकन जे काही रहिवासी आढळतात, मूळ अमेरिकन जे काही आहेत त्या रहिवाशांच्या मध्ये देखील 14.3% लोकांच्या मध्ये, तर गोरे जे काही लोक आहेत त्या गोऱ्या लोकांच्या मध्ये 13.5% मृत्यू या आत्महत्ये झालेले आढळतात. म्हणजे नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिक जे काही आहे युनायटेड स्टेट मधलं, हे सगळे आकडेवारी मी जे सांगतोय ते युनायटेड स्टेट मधले तुम्हाला सांगतोय. भारत हा देश किंवा इतर कोणताही देश याला अपवाद नाही, हे लक्षात घ्या. प्रत्येक देशामध्ये आज एक वाढती, वेगाने वाढणारी एक गंभीर समस्या म्हणून या आत्महत्येकडे भारतासारख्या ह्याच्यात आपण विद्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणलं किंवा ह्या कोविड पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा काही एमपीएससी युपीएससी करणाऱ्या मुलांच्या आत्महत्या आहेत, काही किशोरवयीन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आहेत, काही प्रेमी युगुलांच्या आत्महत्या आहेत, त्या प्रेमभंगातून झालेल्या काही आत्महत्या आहेत, आर्थिक नुकसानीतून झालेल्या काही आत्महत्या आहेत, कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आहेत किंवा नवविवाहितांनी केलेल्या आत्महत्या आहेत. अशा कितीतरी प्रकारच्या आत्महत्या आपण पाहत असतो. त्या घटना आजूबाजूला आपल्या घडत असतात. ते ऐकून आपलं मन देखील सुन्न होत असतं. मग प्रश्न असा पडतो की लोक आत्महत्या का करीत असावेत? व्हाय पीपल कमिट सुसाईड? तर जे लोक दैनंदिन जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाहीत आणि ज्यांना स्वतःचं जीवन स्वतः संपवायचं असते, अशा व्यक्ती ह्या अवसादग्रस्त असतात, त्या डिप्रेशन मध्ये गेलेल्या असतात, ज्यांना आपलं आयुष्य नको असतं, ज्या आपल्या आयुष्याला कंटाळलेल्या असतात, अशा व्यक्ती ह्या डिप्रेशन मध्ये गेलेल्या असतात. आणि या ज्या काही डिप्रेशन मध्ये गेलेल्या व्यक्ती असतात त्या डिप्रेशन गेलेल्या व्यक्तीमध्ये सतत आत्महत्येचे विचार काय करत असतात, घोळत असतात. या आत्महत्येचे जे काही नकारात्मक विचार आहेत ते नकारात्मक विचार त्यांच्यामध्ये सतत घोळत असतात. त्याच्यामुळे ते व्यक्ती सुसाईड करण्याचा प्रयत्न ह्या करत असतात. म्हणजे आधी त्या डिप्रेशन मध्ये जातात आणि त्या तीव्र डिप्रेशन मधून त्या व्यक्ती काय करत असतात की सुसाईड करण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या डिप्रेशन मधून बायपोलर डिसऑर्डर मध्ये जातात, म्हणजे द्विध्रुवीय विकृती असणारे जे काही लोक आहेत, ज्यांना कधी मॅनिया होतो, कधी डिप्रेशन मध्ये जे लोक जातात, अशा व्यक्तींच्या मध्ये मग हे डिप्रेशन कमी करण्यासाठी पुन्हा ते वेगवेगळ्या व्यसनांना देखील बळी पडताना आपल्याला दिसतात. मग व्यसनांना बळी पडणं म्हणजे काय? तर मादक द्रव्याधीनता त्यांच्यामध्ये आढळते, ज्याला आपण व्यसनाधीनता असं म्हणतो. मग ड्रग्स वगैरे याचा उपयोग करणं किंवा मद्यपान करणं किंवा तंबाखू सारख्या निकोटीन सारख्या पदार्थांचा अवलंब करणं किंवा खदाडपणाची विकृती असेल, व्यक्तिमत्व विकृती असेल किंवा इतर काही चिंता विकृत्या असतील,
या अशा कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या व्याधीने ग्रस्त असणारे जे काही व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींना स्वतःचं जीवन नको असतं, होणारा त्रास नको असतो आणि मग या त्रासापासून सुटका करण्यासाठी व्यक्ती आत्महत्येचा पर्याय निवडतात, कारण त्या एकाच ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटत असतं. त्याच्यामुळे ते आत्महत्या करावी असं त्यांना सतत वाटत असतं आणि मग ह्या वेदना असह्य होतात. त्याच्यामुळे नकारात्मक विचार येतात. येणाऱ्या विचारांना ते थोपवू शकत नाहीत. मग पर्यायी मार्ग काय काढायचे? तर मार्ग एकच असतो, की स्वतःला संपवलं की सगळेच प्रश्न सुटतील, असं बऱ्याच वेळेला व्यक्तीला वाटत असतं. आजारपणातल्या जे काही असह्य होणाऱ्या जे काही वेदना आहेत, त्या वेदना कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक नकारात्मक भावनाच तयार होते आणि मग आत्महत्या करून स्वतःला आपण संपवलं पाहिजे, असं वाटल्यामुळं व्यक्ती आत्महत्येसारखा जो काही ऑप्शन आहे, तो ऑप्शन निवडताना आपल्याला दिसतात. मग स्वतःला ते दोषी ठरवत असतात. म्हणजे निर्माण झालेली जी काही परिस्थिती आहे, ती निर्माण झालेली परिस्थिती मी हाताळू शकत नाही. ती परिस्थिती जर मी हाताळू शकत नसेल, परिस्थिती हाताळायला मी जर अपयशी ठरत असेल, तर माझा उपयोग काय? अशी नकारात्मक भावना निर्माण होते आणि स्वतःला दोषी समजून ती व्यक्ती निराशेच्या भरामध्ये आत्महत्या करत असलेली आपल्याला कित्येक उदाहरणे पाहायला मिळतात. बऱ्याच वेळेला आपल्याकडे सासरच्या जाचाला कंटाळून काही विवाहित स्त्रियांनी आत्महत्या केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहतो. पेपरला आपण ती वाचतो. टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून आपण त्या बातम्या बघतो. मग अशा वेळेला सासरच्या मंडळींच्या वरती फौजदारी गुन्हा दाखल होताना देखील आपण पाहत असतो. म्हणजे लोकांना वाटत असतं, की आपण आता प्रचंड अडचणीमध्ये सापडलेलो आहे आणि अशा अडचणीच्या काळामध्ये किंवा अशा अडचणीच्या चक्रव्यूहामध्ये आपण सापडलोय, की जिथं आत जाणं सोपं होतं, पण तिथून बाहेर येणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. या दृष्टीनं त्या व्यक्ती स्वतःकडे पाहतात आणि मग आत्महत्याच्या विचाराने अवसादग्रस्त लोक जे काही जीवन जगत असतात, ते स्वतःला संपवत असतात. खरं तर व्यक्ती डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्या व्यक्तीला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढणं हे खूप मोठं चॅलेंज आहे आणि मग व्यक्तीच्या जीवनामध्ये सुधारणा होऊ शकते. त्या डिप्रेशनवरती औषधोपचार आहेत. त्याला सायकियाट्रिस्ट, सायकॉलॉजिस्ट जे काही समुपदेशक आहेत त्यांची मदत घेऊन त्या व्यक्तीला त्या डिप्रेशनमधून बाहेर काढता येऊ शकतं. त्या व्यक्तीमध्ये सुधारणा घडवून आणणं खूप आवश्यक असतं आणि जर आपण आणू शकलो नाही, सतत आत्महत्येचे विचार येत राहिले, तर व्यक्ती सुसाईड करण्याचा प्रयत्न करते. आता डिप्रेशन मध्ये एक लक्षण असतं, की व्यक्ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते, पण बऱ्याच वेळेला ती अपयशी होते. तिचा मृत्यू होत नाही. पण काही 20% केसेस अशा आपल्याला आढळतात, की आत्महत्या करायचा प्रयत्न केलाय आणि त्या व्यक्तीनं आत्महत्या केलेली आहे, म्हणजे तो सक्सेस होतो. तो अ, 100% आत्महत्या पूर्ण करत नाही. बऱ्याच वेळेला तो विषप्राशन करायचं म्हणून तो विषाची बाटली घेतो, विष पितो. पण तो लगेच मी विष पिलेलं आहे किंवा मला आता जगायचं आहे अशी भावना पुन्हा त्याच्यामध्ये जागृत होते आणि ते मग त्या व्यक्ती बचावल्या जातात. पण बऱ्याच वेळेला असं करायला जाऊन व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू देखील होतो. म्हणजे मृत्यू यावाच या भावनेनं ज्या व्यक्तीने ते केलेलं असतं, अशा वेळेला त्या व्यक्ती मृत्युमुखी पडल्याची काही उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. आता आत्महत्या का करावीशी वाटते? तर डिप्रेशन येतं. डिप्रेशन येतं म्हणजे काय? सेरोटोनिन नावाचं जे काही हार्मोन्स क्रिएट होतं व्यक्तीच्या शरीरामध्ये, आपल्या किडनीच्या टोकावरती असणारे एपिनेफ्राइन, नॉरएपिनेफ्राइन ही संप्रेरक आहेत किंवा मेंदूच्या पातळीवरती निर्माण होणारे सेरोटोनिन असेल किंवा जे काही मेलाटॉनिन सारखं जे काही हार्मोन्स असेल, तर याच्या निर्मितीतून शरीरातील जैवरासायनिक बदल जे काही होतात, त्याच्यातून व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते आणि त्या डिप्रेशन मधून ती काय करत असते? आत्महत्येला बळी पडत असते. मग आता आत्महत्या व्यक्ती का करते हे जाणून घेतलं, पण त्या आत्महत्येला आपल्याला प्रतिबंध देखील करायला पाहिजे ना. मग आत्महत्येला प्रतिबंध करायला पाहिजे. सुसायडल प्रिव्हेन्शन पाहिजे. म्हणजे आत्महत्या करणाऱ्यापैकी 40% जे काही लोक आहेत ते आत्महत्येबाबत नातेवाईकांशी किंवा मित्रांशी कधीतरी बोलत असतात. मला असं वाटायला लागलंय, मला जगू वाटत नाहीये किंवा माझा जगण्यावरचा विश्वास उडालेला आहे. असं ते कुठे ना कुठे थोडंसं वेगळ्या अर्थाने बोलताना आपल्याला दिसतात. मग ते जे काही बोलतायत, ते बोलत असलेलं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ते कळायला पाहिजे आपल्याला, की आपला मित्र उदास आहे किंवा हा व्यक्ती असं का बोलतोय? हा फ्रस्ट्रेट तर नाही आहे ना? मग याला काही याच्यामध्ये नकारात्मक विचार येत आहेत. मग हा असा काही कमेंट-बिमेंट, सुसाईड कमेंट करण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं?
तर ते व्यक्त करत असतात. 30% व्यक्ती आत्महत्येतून मुक्ती यावा अशी इच्छा व्यक्त करत असतात, मित्रांसमोर करत असतात, कुटुंबियांसमोर करत असतात. 25% लोक किमान आत्महत्या करण्याअगोदर काहीतरी त्यांची हालचाल असते किंवा सुसाईडवर ते सुसाईड नोट तरी लिहित असतात किंवा चिठ्ठीवर काहीतरी लिहित असतात किंवा काहीतरी डायरीमध्ये त्यांनी मेन्शन करून ठेवलेलं असतं किंवा काहीतरी असं ती व्यक्ती अनुभवत असते. म्हणजे जे काही आपल्याला जाणवत असतं, की या व्यक्तीमध्ये काहीतरी होतंय. मग वेळीच त्या व्यक्तीला आपण त्या आत्महत्येपासून रोखण्यासाठी काही उपाययोजना केल्या पाहिजेत. महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्या आत्महत्या कर्जाला कंटाळून केलेल्या आहेत. म्हणजे ही व्यक्ती कर्जबाजारी आहे. ती प्रचंड कर्जातून जाते. मग ह्या व्यक्तीमध्ये डिप्रेशन असण्याची शक्यता आहे आणि मग ही व्यक्ती कधी ना कधी त्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करेल. याच्यासाठी काही उपाययोजना शासन पातळीवरती होणं खूप गरजेचं असतं. तर शेतकरी आत्महत्या करणारच नाही. म्हणजे आपल्याला लक्षणं जाणवतायत, आपल्याला परिस्थिती कळतेय, ती व्यक्ती बोलतीये कुठे ना कुठे, माझा मृत्यू आत्महत्येने यावा किंवा एखादी व्यक्ती मित्रांसमोर बोलतीये, की आत्महत्येसारखा पर्याय मला सतत विचार येतात, मला मरावसं वाटतंय, मला आता जगायचं नाहीये. असं जेव्हा व्यक्तीला वाटत असतं ना, अशा वेळेला ते मित्रमंडळींनी, कुटुंबातल्या लोकांनी ते ओळखायला पाहिजे वेळीच. बरोबर आहे. आता बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्या पाठीमागे काही कारणं असतात ना. आत्महत्या करणारे काहीतरी गंभीर कारण असल्याशिवाय आत्महत्या करणार नाहीत. बऱ्याच प्रसिद्ध व्यक्तींनी सुसाईड केलेलं आहे. सुशांत सिंग राजपूतचं आपण इथं उदाहरण घ्यायला पाहिजे. त्यांनी आत्महत्या केली. स्वतःला त्याने संपवलं. बरोबर आहे. मग त्याला काही दोष होता, काही प्रॉब्लेम होता, त्याच्या काही अडचणी होत्या. तर त्या अडचणीवर तो कोणाशी बोलला नाही. म्हणून त्याचा मृत्यू झाला. 1/तृतीयांश व्यक्ती या स्वतःहून मानसशास्त्रीय मदत मिळवतात. एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारची लक्षणं जाणवायला लागली किंवा त्याला सतत आत्महत्येचे विचार यायला लागले ना, तर ती व्यक्ती स्वतःहून काय करते, की आपल्या जवळच्या व्यक्तीकडे, मित्रमंडळीकडे किंवा मानसशास्त्रज्ञाकडे जाते आणि ती सांगते, की मला आत्महत्येचे विचार येतायत, माझं कुठे लक्ष लागत नाहीये आणि मग हा जो काही निर्माण झालेला पेचप्रसंग आहे, तो निर्माण झालेला पेचप्रसंग सोडवण्यासाठी मानसशास्त्रज्ञ काय करत असतात, त्यांना मदत करण्याचं काम हे करत असतात. मग मानसशास्त्रज्ञ जेव्हा मदत करत असतात किंवा आपण जेव्हा त्यांना मदत करायला पाहिजे, तेव्हा निर्माण झालेली जी काही समस्या आहे किंवा तुला कोणत्या गोष्टीचं दुःख वाटतंय, तुला नेमकं कोणत्या गोष्टीची खंत वाटते, तर त्याच्याबाबत त्याच्याशी योग्य त्या पद्धतीनं डिस्कस होणं हे गरजेचं असतं. आणि मग त्याला सांगितलं पाहिजे, की बाबा तुला निर्माण होणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला आपल्याला तोंड देता आलं पाहिजे. आत्महत्या करणं किंवा स्वतःचं जीवन संपवणं म्हणजेच त्या समस्येवर उपाय नाही, हे आपल्याला समजून त्याला सांगता येणं गरजेचं आहे. किंवा वेळीच आपल्याला जर जाणवलं असेल, की ती व्यक्ती आत्महत्या करू शकते किंवा त्याच्यामध्ये अशा प्रकारचे विचार हे आलेले आहेत, तर अशा वेळेला तुम्ही योग्य ते वैद्यकीय उपचार किंवा योग्य त्या पद्धतीचं मानसशास्त्रज्ञांची मदत घेऊन वेळीच त्या व्यक्तीला तुम्हाला समुपदेशन करून आत्महत्येपासून परावृत्त करता येऊ शकतं. मग आता आत्महत्या करणारे जे काही व्यक्ती असतात, त्यांच्या वर्तनामध्ये काही बदल आपल्याला जाणवत असतात. ती सूचके आपल्याला कळली पाहिजेत. काय सूचक असतं? एक संकेत असतात आपल्याला आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे. एक आत्महत्येसंदर्भात ती व्यक्ती सतत विचार व्यक्त करत असते. आत्महत्येचा त्यानं प्राथमिक कधीतरी प्रयत्न पण केलेला असतो. बरोबर आहे. किंवा बऱ्याच वेळेला आपण असा विचार घ्यायला पाहिजे, की एखाद्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा जर मृत्यू झाला असेल, तर त्याच्यातून ती व्यक्ती काय करू शकते? आत्महत्या करू शकते. म्हणून त्या व्यक्तीकडं लक्ष देणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला एखाद्या जोडीदाराचा मृत्यू झाला आणि त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे दुसऱ्या जोडीदारानं देखील आत्महत्या केल्याची काही उदाहरणं आपल्याला आढळतात. तर ते काही साईन असतात, काही संकेत असतात, ते ओळखता आले पाहिजेत. एखादी व्यक्ती असं करत असेल, आपल्या जवळ जे काही आहे ते सगळं बक्षीस म्हणून इतरांना देऊ टाकत असेल, तर आता ही व्यक्ती का देतीये? का हिला स्वतःला संपवायचं आहे? का ही व्यक्ती आता कुठे जाणार आहे? का हिला आता जगायची इच्छा उरलेली नाही? हे लक्षात यायला पाहिजे ना बघणाऱ्याला. आपल्याला लक्षात यायला पाहिजे ही व्यक्ती जवळच्या वस्तू सगळ्यांना बक्षीस म्हणून देऊन का टाकत आहे? एखादी व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये असेल, तर आपल्याला कळायला पाहिजे, की ही व्यक्ती जर डिप्रेशन मध्ये असेल, तर ती आत्महत्या करू शकते. एखादी व्यक्ती जुनाट आजाराने जर ग्रस्त असेल, गंभीर आजाराने ग्रस्त असेल, तर अशी व्यक्ती आत्महत्या करण्याची शक्यता जास्त असते किंवा स्वतःला संपवण्याची शक्यता असते.
एखादी व्यक्ती सोशियली विड्रॉल केलं त्या व्यक्तीला, सोशियली उपेक्षितता आहे. म्हणजे सामाजिक दृष्ट्या ती व्यक्ती वंचित आहे. समाजाने वाळीत टाकले, वंचित टाकले. समाजाचा कसल्याही प्रकारचा पाठिंबा नाही. समाजात ती व्यक्ती एकटी पडलेली आहे. अशा भावनेतून व्यक्ती आत्महत्या करू शकते. एखाद्या व्यक्तीच्या खाण्याच्या व झोपेच्या सवयीमध्ये होणारे बदल हे आत्महत्येचे सूचक असू शकतात. एखाद्याचं व्यक्तिमत्व लक्षात येण्याजोग आहे. म्हणजे त्याचं व्यक्तिमत्व लक्षात येतंय, की ती व्यक्ती थोडीशी वेगळीच वागायला लागली, विचित्रच वागायला लागली. तर ते त्या व्यक्तीच्या बाबत आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर अं, एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जात असेल, एखादी व्यक्ती इतकी स्वतःला व्यसनामध्ये त्या व्यक्तीनं बुडवलेलं आहे, एखाद्या व्यक्तीनं स्वतःला इतकं गुंग केलेलं त्याच्यामध्ये, तर अशा वेळेला ती व्यक्ती व्यसनातून देखील बऱ्याच वेळेला आत्महत्येसारखा पर्याय निवडू शकते. आता सुशांत सिंग राजपूतचा विचार केला तर त्यानं तोही बरेचसे व्यसन किंवा ड्रिंक वगैरे याच्या आहारी तो गेलेला होता आणि त्याच्यातून आत्महत्या केल्याची काही उदाहरणं आपल्याला अशी दिसत आहेत. निरुपयोगाची जाणीव हा एक भाग आहे याच्यात. निरुपयोगाची जाणीव म्हणजे माझा आता कोणत्याही प्रकारचा उपयोग राहिलेला नाही, मी या जगामध्ये जगायलाच आता पात्र नाही, अशी निरुपयोगाची जाणीव जर व्यक्तीमध्ये झाली तर या जाणीवेतून सुद्धा व्यक्ती आत्महत्या करू शकते. स्वतःच्या कल्याणाकडे दुर्लक्ष म्हणजे माझं आता कल्याण मला अपेक्षित नाहीये आणि स्वतःच्या कल्याणाकडे व्यक्ती जर सतत दुर्लक्ष करत असेल तर याच्यातून देखील आत्महत्येचं प्रमाण जे काही आहे ते वाढताना आपल्याला दिसतंय. स्वतःला काही व्यक्ती इजा करून घेतात, काही व्यक्ती तीव्र घटनेला सामोरे जातात. प्रिय व्यक्तीचा मृत्यू असेल, नोकरी जाणे असेल किंवा मोठं आर्थिक नुकसान होणं असेल, घटस्फोट असेल, कौटुंबिक ताण असेल, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट गमावलेला असणे, अशा बऱ्याचशा गोष्टीतून व्यक्ती आत्महत्येकडे वळू शकते. म्हणजे आत्महत्या करण्यासाठीची हे काही कारण आहेत, ही सूचक आहेत. त्या सूचकांच्या मुळे व्यक्ती आत्महत्येकडे झुकू शकते. मग आता आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती आपल्याला लक्षात येत असतील किंवा एखादी व्यक्ती आत्महत्या करणार आहे किंवा आत्महत्या करू शकते. आत्महत्या प्रवण व्यक्ती म्हणून काही व्यक्ती असतात. आपल्याला कळलं की बाबा ही व्यक्ती आत्महत्या करू शकते किंवा हिचे विचार आत्महत्या करण्याचे आहेत किंवा ही व्यक्ती स्वतःला इतकी निगेटिव्ह केलेली आहे की ही भविष्यामध्ये स्वतःला संपवू शकते. असं जेव्हा तुमच्या लक्षात येईल अशा वेळेला त्याला काय करणं अपेक्षित आहे? त्या व्यक्तीशी बोलणं गरजेचं आहे. आपण त्या व्यक्तीच्या सोबत आहोत, आपण त्या व्यक्तीची काळजी घेतोय हे त्या व्यक्तीला कळणं गरजेचं आहे. म्हणून त्या व्यक्तीशी बोला, तिची आपण काळजी करतोय हे त्या व्यक्तीला कळू द्या. ती व्यक्ती काय बोलते हे समजून घ्या. ती तिचं दुःख काय सांगते हे शांतपणे ऐकून घ्या. त्या व्यक्तीला तिचं जगणं हे घरासाठी किती महत्वाचं आहे, स्वतःसाठी किती महत्वाचं आहे, कुटुंबासाठी किती महत्वाचं आहे हे लक्षात आणून देण्याचा नेहमी प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हवी ती मदत करायला आपण तयार आहोत. मी तुझ्या सोबत आहे आणि हवी ती मदत मी तुला करणार आहे. या जगामध्ये तू एकटा नाही आहेस किंवा एकटी नाही आहेस. तुला जगायचंय तुझ्या घरासाठी, तुझ्या स्वतःसाठी, तुझ्या कुटुंबासाठी. हे त्या व्यक्तीला लक्षात आणून देऊन तुम्ही त्या व्यक्तीला थोडंसं अवेअर करू शकता. आत्महत्येला पोषक असलेल्या जे काही वस्तू आहेत अशा व्यक्तींपासून दूर ठेवायच्या जे असं सुसाईड अटेम्प्ट करू शकतात हे लक्षात आलं की अशा व्यक्तींच्या पासून काही वस्तू आहेत त्या दूर ठेवणं. उदाहरणार्थ औषधं असतील, बंदूक असेल, विष असेल किंवा धारदार शस्त्रे असतील किंवा विहीर किंवा नदीकडे त्या व्यक्तीला जाऊ न देणं असेल, अशा गोष्टीतून त्या व्यक्तीवर वॉच ठेवून देखील किंवा त्या वस्तू ज्या काही आहेत ज्या आत्महत्येसाठी उपयोगी ठरू शकतात त्या वस्तूंपासून त्या व्यक्तीला थोडंसं अलिप्त ठेवून आपण थोडस त्या व्यक्तीला लांब नेऊ शकतो त्याच्यापासून. आत्महत्येच्या विरोधी मतपरिवर्तन करण्यासाठी समुपदेशकाची मदत ही घ्यावी. समुपदेशकाकडे जाणं, त्या समुपदेशकाची मदत घेणं, समुपदेशन आहे ते समुपदेशन त्या व्यक्तीला मिळणं आणि आत्महत्येच्या विरोधी मतपरिवर्तन त्याच्यामध्ये निर्माण करणं. समुपदेशन योग्य त्या प्रकारे घेत असल्याची खात्री करून घ्या. आत्महत्या करेल असे वाटणाऱ्या व्यक्तीच्या सतत सानिध्यात राहिलं पाहिजे. जीवनामध्ये संकट येतात, येणाऱ्या संकटांना आपण मात करायची असते हे त्या व्यक्तीला पटवून देणं खूप गरजेचं आहे. आत्महत्या करणं हे सोपं आहे, पण संघर्ष करत जगणं हे महत्वाचं असतं, हे मौल्यवान असतं. आयुष्य हे मौल्यवान आहे. संघर्ष करत राहिलं पाहिजे आणि आयुष्याचं चीज केलं पाहिजे. आत्महत्येने सगळे प्रश्न सुटत नाहीत, तर हे त्या व्यक्तीला
समजावून सांगणं हे अतिशय महत्वाचं असतं. तर ते आपण सहजपणे करू शकतो आणि ते आपल्याला करायला पाहिजे. म्हणजे ह्या काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर अशा गोष्टीतून आपण काही व्यक्तींना तरी त्या आत्महत्येपासून थोडंसं परावृत्त करू शकतो. आणि व्यक्तीला आपण पटवून दिलं पाहिजे तर ते किती चुकीचं आहे किंवा ते किती वाईट आहे किंवा ते किती घातक आहे, त्याचे दुष्परिणाम किती आहेत आणि त्याचा काहीही कोणत्याही प्रकारचा उपयोग नाही, हे समजून देणं गरजेचं आहे. हजार मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. बघा, हजार मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथं जर जगायचं असेल आपल्याला, मनुष्य म्हणून आपला जन्म एकदाच आहे, पुनर्जन्म आहे की नाही माहिती नाही, पण आपला मनुष्य जन्म जर एकदाच असेल तर आपण हजार मरण अशी झेलून आपण इथं जगण्यासाठी ती आपल्याला झेलता आली पाहिजेत. आणि या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. मग ही प्रेम करण्याची भावना त्या आत्महत्या प्रवण जी काही व्यक्ती आहे, ज्याच्यामध्ये आत्महत्येचे विचार घोळतायत, आपल्या लक्षात आलं की ही व्यक्ती सुसाईड करेल किंवा करू शकते, तर हे त्या व्यक्तीला तुम्ही पटवून देणं हे खूप गरजेचं आहे. तर असं आपण करू शकलो तर आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला आपण त्यापासून परावृत्त करू शकतो. तर हा झाला तिसरा मुद्दा, मूड डिसऑर्डर, ज्याला आपण भावस्थिती विकृती म्हणतो. याच्यामध्ये आपण पहिला भाग बघितला डिप्रेशन म्हणजे उदासीनता, दुसरा भाग बघितला तो बायपोलर डिसऑर्डर म्हणजे द्विध्रुवीय विकृती, आणि तिसरा भाग बघितला तो आत्महत्या. तर अशा रीतीने हे प्रकरण या